अक्कलकोटच्या आसपासच्या भागात एका काली रामू नावाचा एक कुख्यात चोर राहत होता. चोरी करणं हाच त्याचा व्यवसाय होता. दिवसाढवळ्या लोकांच्या घरात शिरणं, मंदिरातील दानपेट्या फोडणं आणि साधू संतांची फसवणूक करणं यामध्ये तो पटाईत होता. देवधर्मावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. तो नेहमी म्हणायचा, देव असता तर आम्ही गरीब का राहिलो असतो. एकदा त्याने ऐकलं की अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा एक संत आहे, ज्यांच्याकडे रोज हजारो भक्त येतात, मोठं दान देतात, सोने चांदी अर्पण करतात. रामूच्या डोळ्यात लोभ चमकला. तो म्हणाला, आजवर अनेक देवांना फसवलं, या स्वामींनाही फसवून दाखवतो. एका रात्री रामूने साधूचा वेश घातला. अंगावर मळकट कपडे, हातात झोळी आणि चेहऱ्यावर बनावटी नम्रता. मठात प्रवेश करताच त्याला विलक्षण शांतता जाणवली. स्वामी समर्थ ध्यानस्थ बसले होते. रामू मनात म्हणाला, सगळे झोपले की दानपेटी साफ करायची. तो स्वामींच्या जवळ जाऊन बसला. स्वामींनी डोळे उघडले आणि थेट त्याच्याकडे पाहिलं. ती नजर इतकी खोल होती की रामू क्षणभर घाबरला, पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला, स्वामी, मी गरीब आहे, मला आश्रय द्या स्वामी. शांतपणे म्हणाले, इथे राहू शकतोस, पण जे आहे ते घेऊनच जा. रामूच्या मनात हसू आलं. त्याला वाटलं, हे तर माझ्यासाठीच बोलले आहेत. रात्री मठात सगळे झोपले. रामू हळूच उठला आणि दानपेटीकडे गेला. त्याने दानपेटी उचलायचा प्रयत्न केला, पण ती हललीच नाही. जणू जमिनीत घट्ट रुतलेली होती. त्याने पुन्हा जोर लावला, पण काहीच फरक पडला नाही. तेवढ्यात त्याला जाणवलं, त्याचे पाय जमिनीला चिकटले आहेत. तो हलू शकत नव्हता. ओरडायचा प्रयत्न केला, पण आवाज निघेना. घामाने अंग भिजलं. वेळ जात होती, पण त्याच्यासाठी वेळ जणू थांबली होती. तेवढ्यात मठात स्वामींचा आवाज घुमला, घे रे, अजून घे, तुला हवंच आहे ना. रामूच्या अंगावर काटा आला. त्याने डोळे उघडले तर स्वामी समर्थ त्याच्या समोर उभे होते. चेहऱ्यावर शांतता, पण नजरेत कठोरता. रामू थरथरत म्हणाला, स्वामी, मला माफ करा, मला सोडा, मी चुकलो. स्वामी म्हणाले, चोरी फक्त हाताने केली जात नाही, आधी मन चोर बनतं, आणि जेव्हा मन चोर बनतं तेव्हाच शिक्षा सुरू होते. क्षणात रामूला त्याच्या आयुष्यातील सगळ्या चोरी दिसू लागल्या. ज्यांचं नुकसान केलं, ज्यांच्या डोळ्यात अश्रू आणले, ज्यांची मुलं उपाशी झोपली, सगळं त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. रामू जोर जोरात रडू लागला, स्वामी, आता नाही मला बदलायचं आहे. स्वामींनी शांतपणे हात उचलला. क्षणार्धात रामूचे पाय मोकळे झाले. शरीर हलकं झालं. तो थेट स्वामींच्या चरणी कोसळला. स्वामी म्हणाले, ही शिक्षा नाही, ही संधी आहे. परत गेलास तर चोर म्हणून नाही, माणूस म्हणून जा. सकाळी मठात सगळ्यांनी पाहिलं, रामू पूर्ण बदललेला होता. त्याने स्वतःहून चोरीचं सगळं धन परत केलं. ज्या गावात चोरी केली होती तिथे जाऊन माफी मागितली. त्या दिवसापासून रामूने चोरी सोडली. तो प्रामाणिक मेहनतीने जगू लागला आणि आयुष्यभर एकच वाक्य म्हणत राहिला, श्री स्वामी समर्थांनी मला मारलं नाही, माझ्या वाईट वृत्तीला मारलं. आजही अक्कलकोटमध्ये लोक सांगतात, जो चुकीच्या मार्गावर जातो त्याला स्वामी शिक्षा देतात, पण ती शिक्षा माणूस वाचवण्यासाठी असते. जय जय श्री स्वामी समर्थ.